आमच्या मागून हात टाकतात. शोधा त्यांना, इथं आणून उभं करा. चला. कुठं असेल माझं सत्या? नीट असेल का त्यो? माझं लेकरू कोकरू असं कसं पळून गेलं? माया अगं शांत बस जरा. तू अशी बडबड केल्याने सत्य सापडणार आहे का? हे बघ, काळजी करू नकोस. जी काय काळजी ती फक्त मलाच आहे. तुम्हाला काय वाटतं का तुमच्या पोराबद्दल जरा तरी? माया अगं काय बोलतेस तू? जी खरं आहे तीच बोलतेय मी. तुम्हाला जर काळजी असली असती का नाही तर असं इथं बसलं नसतं, गेला असतं त्याला शोधायला. हे बघ, बळवंत गेलाय त्याला शोधायला. येईलच आता तो, मग कळेल काय झालंय ते. काय झालं? कुठे सत्या? सापडलं का? बरं का? तुमच्यावर कसं आलं नाही तो? अगं मम्मी, आमच्या सगळ्या अड्डे बघितलं, सत्य कुठंच नाही. माया माया हे बघ, सावर स्वतःला, सावर स्वतःला. शांत हो जरा. माया अगं, आपल्या सत्याला काहीही होणार नाही. आपला सत्या एवढा भक्कम आहे की तो स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे. बळवंता, मला असं वाटतं की सत्या मुद्दाम कुठंतरी लपून बसला असेल. मी बेड ठाम असणार आहे सांगतो. फोन लावा तिला, तिला विचार का सत्या कुठे म्हणून. करा कुणी काहीतरी करा, पण माझ्या सत्याला माझ्या समोर आणा इथं. बळवंता, मंजूचा काय पत्ता लागला का रे? मी पप्प्याला फोन केला. पप्पा मला पोलीस स्टेशन मध्ये आत्ताच गेले. बहुतेक आईच्या घराला गेले असणार. मला तिला विचारायला पाहिजे. थांब माया, काही गरज नाहीये तिकडे जायची. माया, मंजूला तूच घराबाहेर काढलेस ना, मग आता काहीही गरज नाही तिला भेटायला जायची. तुझा जो काही निरोप आहे तो मला सांग, मी सांगतो तिला.